झी 24 तास एक पाऊल पुढे। सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आहे। जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांच्या शिरपूर पॅटर्ननुसार जालन्यात बंधाऱ्याची कामं केली जाणार आहेत। जालन्यातल्या उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेतलाय। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी हार्ट टू हार्ट या विशेष कार्यक्रमात जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांची विशेष मुलाखत घेतली होती। त्यात जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांनी शिरपूर पॅटर्ननुसार जालन्यातला दुष्काळ दूर करता येईल असं वक्तव्य केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याला जालन्यातल्या उद्योजकांनी प्रतिसाद दिलाय। त्यानुसार आज जिल्ह्यात शिरपूर पॅटर्ननुसार बंधाऱ्यांच्या कामाचा जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांच्या हस्ते शुभारंभ झाला। उद्योजकांच्या सहभागातून जिल्ह्यातल्या निधोना गावात 7 बंधाऱ्यांच्या कामाला सुरुवात झाली। या पॅटर्नचा जालन्यातली पाणी पातळी वाढवण्यासाठी मोठा फायदा होणार आहे। तसंच लोकसहभाग वाढत गेला तर संपूर्ण जिल्ह्यात या पॅटर्ननुसार कामं केली जाणार आहेत। यावेळी जालन्याच्या पाणी टंचाईवर या पॅटर्नद्वारे नक्कीच मात करता येईल असं मत खानापूरकर यांनी व्यक्त केलं। प्रचंड पाणी जालना जिल्ह्यात आहे, प्रश्न नाही पाण्याचा। आता मी सकाळपासून जे पाहिलं, गाणेवाडी तलाव पाहिला, आता कुंडलिका नदी पाहून राहिलो। सध्या मला तसा प्रस्ताव आहे की हा गाणेवाडी तलाव जो गाळ आहे, हा जवळपास 15 फूट गाळ आहे। हा तलाव आपण 20 फूट जर खोल केला पूर्ण तर प्रचंड पाणी मावणार आहे। शिवाय घाणेवाडी तलाव ते जालना शहर हा जो नदी आहे कुंडलिका 8 किलोमीटर अंतर आहे। त्याच्यामध्ये दर किलोमीटरला की अर्धा किलोमीटर एक बंधारा बांधला आपण। तर आज पहिला बंधारा आपण उद्घाटन आज केलेलं आहे। असे बंधारे बांधले दोघांना पाणी मिळेलच, बोर सगळं पाणी थांबेल आणि याचा इफेक्ट असा होईल की जालना शहरात जेवढे बोरवेल आहेत, हँडपंप आहेत, त्यांना आपोआप पाणी होऊन जाईल। आपल्यासोबत जालन्याहून आमचे प्रतिनिधी नितेश महाजन आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊयात। नितेश, शुभारंभ तर झाला आहे आज या योजनेचा, पण फायदा कधीपर्यंत मिळणार आहे जालन्यातल्या लोकांना या पाण्याचा? नक्कीच शिरपूर पॅटर्नच्या अंतर्गत जर जालना जिल्ह्यामध्ये बंधारे बांधले गेले तर नक्कीच त्याचा संपूर्ण जालना जिल्ह्याला फायदा होणार आहे। परंतु इथले लोकप्रतिनिधी आणि नागरिक याबाबत किती सहभाग नोंदवतात यावरती अवलंबून असणार आहे। आज शुभारंभ तर खानापूरकर यांच्या हस्ते करण्यात आला। आता त्यांचं व्याख्यानही चालू आहे आणि त्या दृष्टीने म्हणजे बंधारे बांधण्याच्या दृष्टीने जालनेकरांचा आता सकारात्मक प्रतिसाद मिळू लागलेला आहे। हो ना। धन्यवाद नितेश या संपूर्ण माहितीबद्दल। एकंदरीत जालनाकरांनीही आता या योजनेसाठी पुढाकार घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि लवकरच जालन्यातला दुष्काळ संपेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात। झी 24 तास एक पाऊल पुढे।